नमस्कार, आपण पाहत आहात SP इंडिया न्यूज. तर सोलापूर येथील जाम मिल परिसरामध्ये आज बॅडमिंटन स्पर्धेसाठी आम्ही आलो होतो आणि सुंदर अशा मॅच सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील खेळाडूंच्या या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांची व्यवस्थापक कशी आज आपण त्याची माहिती जाणून घेऊयात. सर, आजचे जे मॅच ठेवलं आपण, उद्देश काय मॅचेसचं? सर, हा इलिजियम क्लबचे जे मेंबर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने फ्रेंडशिप आणि स्पोर्ट्स याला प्राधान्य देऊन ही आमची बॅडमिंटन बॅश इलिजियम क्लबची हे दुसरा वर्षात, ह्या वर्षातील पहिला आणि मागील 2.5 वर्षातील हा दुसरी टुर्नामेंट. अच्छा, ह्या मागे आपण केलं होतं सर, त्यापेक्षा ह्या वर्षी आपल्याला खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला. प्रतिसाद. 43 पार्टिसिपंटनी भाग घेतला होता. यावेळी जवळपास 56 लोक आमच्याकडे पार्टिसिपेट झालेले आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने टुर्नामेंट चाललेली. हां, ते आपण मॅच तर पाहतोय, खूप सुंदर चाललेली आहे. आणि ह्याच्यासाठी सर आपण किती दिवसाचा एफर्ट लागला म्हणजे, आणि कोणाकोणाचा आहे? आमच्या क्लबचे सगळे सदस्य इतके छान आहेत की आम्हाला जास्त एफर्ट्स लावायची गरज पडत नाही. थोड्याफार इकडे तिकडे माझे जे सहकारी आहेत तिकडे उभारलेले ते लोक खूप मदत करतात आणि त्यांच्या सहकार्याने ही टुर्नामेंट फक्त 1 दिवसात आम्ही करतो, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ह्याच्यामध्ये ह्या स्पर्धा कशा कशा विभागातून घेतलेल्या आहेत? याच्यामध्ये आम्ही 4 मेजरली पार्ट केलेले आहेत. जे बेस्ट खेळाडू आहेत त्यांना आम्ही रेटिंग दिलेलं आहे, प्लॅटिनम रेटिंग, गोल्ड रेटिंग. त्यानंतर आमच्याकडे महिलांचाही सहभाग आहे, त्याच्यामध्ये मिक्स डबल्स आहेत आणि सिल्वर डबल्स. अशा प्रत्येक टीमच्या 4 गेम्स होतात प्रत्येक टीम बरोबर आणि एकूण 6 टीम आहेत. तर हे दिवसभर टुर्नामेंट चालेल. या 6 टीममध्ये प्रत्येक टीमला 1 to 3 आहे का 1 to असं प्राइस टीमचा डिस्ट्रीब्यूट? सेट आहे. आम्ही 15चा सेट ठेवलेला आहे वेळेअभावी आणि हे 15च्या सेटमध्ये पॉईंट पद्धतीने आम्ही स्कोर करतो. एक गेम जिंकली की 2 पॉईंट, 2 गेममध्ये म्हणजे 2 सेटमध्ये जर गेम जिंकली तर त्याच्यासाठी एक बोनस पॉईंट, ट्रम्प नाईट, असे बरेच पॉईंटच्या पद्धती आहेत. आणि ज्याचे सर्वात शेवटी जास्त पॉईंट्स असतील ती टीम विनर म्हणून डिक्लेअर केली. ओके, खूप छान. आणि त्यांना या ठिकाणी कप व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. बऱ्याच गोष्टी इकडे केलेल्या आहेत, म्हणजे सकाळी नाश्त्यापासून संध्याकाळी जेवणापर्यंत, त्याचबरोबर ट्रॉफीज. मला खूप छान स्पॉन्सर मिळालेले तिकडे. तर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. मस्त मोठ्या ट्रॉफीज पण आहेत, तुम्ही बघितल्याच असतील. हो हो हो. तर त्या ट्रॉफीचे विनर जे असतील तेच नक्कीच संध्याकाळी आज सेलिब्रेट करतील, जल्लोष होईल. नक्की सर, आपल्या या कार्यात शुभेच्छा. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये असं ऐकतो की सोलापुरातील एक नवीन युवक जे की स्टेट लेवलला मॅचेस खेळतोय आणि तोही आज या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊत आपण. समर जी, आप खेल रहे हैं, आपने स्टेट खेला हुआ है, सोलापुर लेवल की जब मैच हो रहे तो आपको कैसे लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. ये मैचेस की विशेषता ऐसी है कि कॉम्पिटिटिव टूर्नामेंट रखा गया है. मतलब जैसे गोल्ड 4 भाग में किया गया है, गोल्ड, प्लैटिनम, सिल्वर और एक लेडीज का अलग. तो गोल्ड वाला गोल्ड के साथ ही खेलेगा, प्लैटिनम वाला प्लैटिनम के साथ है, ताकि वो कॉम्पिटिटिव मैच है. यस, मतलब हर एक को अच्छा मतलब रिस्पांस मिलेगा, मौका है, काफ़ी कॉम्पिटिटिव टूर्नामेंट है. आपने लास्ट ईयर दिखा है स्टेट लेवल में, आपने कैसे मतलब जीत हासिल की थी? स्टेट लेवल हम डिस्ट्रिक्ट में पार्टिसिपेट किया था मैंने, सोलापुर के. तो उसमें हम लोग फाइनल्स हार गए थे और उसमें सोलापुर की टीम से हमने रिप्रेजेंट किया. क्लब थ्रो या कॉलेज? नहीं, डिस्ट्रिक्ट लेवल, एसोसिएशन थ्रो. ओके. आज जो ये मैचेस हो रहे हैं, ऐसे आपको लगता है कि बार बार हो और सोलापुर का स्पोर्ट्स बहुत अच्छी तरह से फैले? हाँ, ये मैचेस लास्ट ईयर भी हुए थे. मैं खेल नहीं पाया था कोई रीजंस की वजह से, लेकिन ये पहली बार मैंने पार्टिसिपेट किया है. ये हर साल होने चाहिए. मैं तो कहूँगा 6 महीने में एक बार होने चाहिए. बिल्कुल बिल्कुल. ठीक है, आपको सारी टीम के लिए बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं. आपका ऐसे ही जी. मतलब ये जो भी है इंतजाम, बहुत सारे काम समृद्ध जी करते हैं. तो 2 लाइन समृद्ध से भी हो जाए, उनके भी 2 सवाल पूछो. सर, आजच्या ह्या मॅचेससाठी आपलं खूप मोठं श्रेय आहे. तर आपण काय बोलू इच्छिता? आज 2 वर्षाखाली जेव्हा पहिला इव्हेंट कांबळे सरांनी इथं ठेवला होता आमच्यासमोर, तेव्हा असं होतं की भरपूर सगळे प्लेयर्स बिगिनर्स होते, फर्स्ट टाइमच, नवीनच त्यामुळे कोर्ट असल्यामुळे खेळायला लागले होते. तर तेव्हा सगळ्यांना एकत्र आणून हा इव्हेंट आम्ही सक्सेसफुल मागच्या वर्षी केला होता आणि तसंच यावर्षी पण आपण बघताय की एंट्रीज डबल झालेल्या आहेत. वाव, तर खूप एका सुंदर. वर्षात जे मागच्या वर्षी
ज्या एंट्रीज होत्या त्याच्यापेक्षा दुप्पट लोक खेळतायत, जॉईन व्हायला तयार आहेत. त्यामुळे सगळ्यांची एकमेकांची ओळख होतीये, लोक जुळतायत एक दुसऱ्यांशी आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण इथं स्पोर्ट्सचं तयार होतं. खूपच छान सर. आपलं जसं विचार करताय कानडे सर मल्टी एक टॅलेंट व्यक्ती आहेत. नक्कीच. ते जिथं हात घालाल त्याला तडीशी लावल्याशिवाय राहत नाहीत आणि खूप चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला, बघायला आणि अनुभवायला मिळतं. तर आपल्या ह्या मॅचेससाठी खूप खूप परत एकदा शुभेच्छा देतो आणि आज आपण थोडी माहिती दिली आम्हाला. धन्यवाद सर. थँक्यू.